माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। या चहा प्यायला मी लाल चहा आणि पिठा खाते आहे आणि इकडे मी पीठ पण मळून ठेवलं आहे आणि आज मी बनवणार आहे ब्रोकोलीची भाजी। तर त्याच्यासाठी मी कांदा आणि मिरची चिरून ठेवलेली आहे आणि ही भाजी खूपच सिंपल बनवतात माझ्या सासूबाई। त्यात मिरची पण घालत नाहीत, पण आपल्याला जरा तिखट खाण्याची सवय आहे तर मी एक मिरची घातली। ही मिरची फार तिखट आहे, अर्धी घातली तरी भाजी खूप झणझणीत होते। आणि तेल टाकून आता त्याच्यात मी मिरची आणि कांदा टाकलेला आहे। छानपैकी हे मस्टर्ड ऑइल मी यूज केलेलं आहे आणि त्याच्यातच सगळ्या भाज्या हे बनवतात। फक्त चपाती बनवताना आपलं नॉर्मल तेल मी यूज करते। बाकी सगळं तयार आहे, फक्त आता भाजी आणि चपाती बनवायची आहे मला। जरासा भाजी शिजायला टाइम लागतो। ब्रोकोलीची भाजी जरा वेळ घेते शिजायला, त्याच्यामुळं ती मी पाणी न घालता वाफेवरच बनवणार आहे। त्याच्यामुळे ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं, तरी मी त्या मानाने घातलंय तेल। फायनली ब्रोकोली टाकलेली आहे आणि ही मस्तपैकी असं मी मंद आचेवर शिजवणार आहे। चपाती भाजी खाऊन झाल्यानंतर ही साक भाजी आमच्या सासूबाईंनी बनवली आहे। ब्रोकोलीची भाजी आणि राईस आम्ही लंचमध्ये खातोय आणि मस्तपैकी असं आमचा लंच झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला माझ्या मिस्टरांच्या मामींनी जेवायला बोलवलं होतं, तर तिकडं आम्ही चाललेलो आहोत। घरापासून एक 20 ते 25 मिनिटाचं अंतर आहे आणि त्यांच्या घराचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळं बरंचसं सामान। तर त्यांनी आम्हाला हे ब्रेकफास्ट दिलेलं आहे आणि ते बघा किचनमध्ये मस्तपैकी असं गावरान चिकन बनवलेलं आहे। माझ्या सासूबाई आणि माझ्या मिस्टरांच्या मामी किचनमध्ये काहीतरी काम करतायत। मी तर लिंबू चिरून ठेवलेलं आहे। हे बघा, ही मिक्स सब्जी डाळ मी वाढलेलं आहे आणि हे बघा हे मस्तपैकी मिक्स सब्जी डाळ सागभाजी, इथं गावरान चिकन आहे, मासे आहेत। असं जेवायला मस्तपैकी ताट बनवलेलं आहे। हे चिकन खूप भारी झालं होतं आणि हे माशाचं पण मस्त झालं होतं। आणि इकडं एक खार म्हणून एक प्रकार आहे, तो एक वाढलेला आहे आणि तर स्वीट डिश आहे क्रीम आणि त्याच्यामध्ये हे रसगुल्ला टाकून खातात आणि सोबत दही पण देतात, तर दही पण घेऊ शकतो आपण त्याच्यात। मी क्रीम आणि रसगुल्ला खाते। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।